सर्व आई बहिणी बसले, माझे मायबाप बसले. कोण कोणाला म्हणत आहे आता शेवटचा सुटणार तुझं सारच लुटणार. रामायणाचा भाग आहे. एक सैनिक म्हणजे जो रावणाचा मेन सैनिक राहते तो रावणापाशी येते, म्हणते रावण तुझं आता शेवट सुटणार म्हणते, युद्ध शेवटले आलं म्हणते आणि आता सारच लुटणार म्हणते, म्हणजे तुझ्या सारी लंका लुटून गेली म्हणते. पण आम्ही हालू थकलो म्हणते, पण तुझ्या भाऊ कधी उठणार म्हणते. कुंभकर्ण कधी उठणार म्हणते. असा तो गाण्याचा वधार आहे. शाहीर साहेब आता शेवटचा सुटणार तुझं सारच लुटणार आणि मंगळनावच्या टाकतो तर टाकणार काहून सुस्ती करते का अवजात टाकण्याचा काय घ्यायला तयार बंदा याचा दिलदार ना घेणे मला कोणी. आता शेवट सुटणार तुझं सारच लुटणार. अरे हलवू ना, पण माझ्या काम कसं आहे, मी एकदा टाकायचा तीनदा टाकला. देखो अरे बाप्पा का खाली नको पाहतो आता तू मंगळनावच्या टाकते म्हणजे मी पाय. मी एकदा टाकायचा तीनदा टाकला आणि जेव्हा जेव्हा मी टाकला तेव्हा बंदा वाकला. हो पण एवढ्यानं मन काय भरलं तरी ते गावभर फिरली. पुरे निशान शेरची अर्धी भाषा म्हणजे ते शायरी आहे का नाही. मी भेटून आलो, काल बी झालो मी, आज बी झालो मी, उद्या बी झालो मी. आता ते बाई नाही भेटून राहिली कुठे गेली कोणती तरी भाई हे नाही तर तूच हे तू घे पुरे शेर साई. आता एकदा टाकायचा मी तीनदा टाकला आणि जेव्हा जेव्हा मी टाकला तेव्हा तेव्हा हा बंदा मागला. तर एवढ्याला इथं पण नाही भरलं तरी हे गावात फिरली आणि हिच्या करणीमुळे माझ्या मानाची मस्ती जिरली. हे कोणते धंदे होय, हे धंदे सोडलं आणि दिवसाची रात्र झाली सिरीज खुट्यावर चालणं. तर का भेटते शिवारात तिथं बाबरीचा काटा कुठं आहे आणि तिथं साऱ्या गोष्टी पुऱ्या होते तो माझा कुठं आहे. असं क्या बात आहे. एका शेतकऱ्याची मत जाते तर तो का सांगते त्या बहीण म्हणते एक वेळा टाकाचा बाटा तर मी 3 वेळा बनवला म्हणते आणि जेव्हा बाटा बनवला वाकू बरोबर आहे. शेतकरी वाकू बाटा बनवला म्हणते, त्या बहिणीला चराले सोडलं म्हणते, पण हिचं मन नाही भरलं म्हणते. हे दुसऱ्याच्या मालावर जाऊन पडली तर तो घरवाला आला तर हिच्या करुणीमुळे माझी मानाची मस्ती जिरली म्हणते. तर हे कोणते धंदे होय, हे धंदे सोडलं म्हणते. दिवसाची रात्र तिथे आपल्या खुट्यावर चाललं म्हणते. तर का भेटते म्हणते शिवारात बाबरीचा काटा कुठं आहे आणि निशांच्या जिथं सर्व गोष्टी पुऱ्या होत्या तो माझ्या घरचा फुटा आहे. बिलकुल त्या घरची मस असं घेऊन ये माझ्या घरी बिंदास बांध. आपल्या घरी तलाव बी पाणी प्यायला हो ना आहे का नाही. हा बिलकुल काही कमी नाही. आणि म्हणून तो सैनिक समोर त्या रावणाला बघा दुसरंच गाणे अजून 2 गाणे वाक्य मजा या कार्यक्रमाची. काय म्हणते पाणी पण लावून झालं म्हणजे पाणी लावून आणि आम्ही त्याच्यावर बसलो जाऊन तरी उठाचं नाव नाही बसून गेलं. झालं पाणी पण लावून आणि त्याच्यावर बसलो जाऊन आणि हे वेळ कशी कटणार काना भाऊ याच्या भाऊ कधी उठणार कधी उठणार. शेवट सुटणार तुझं सारच लुटणार. आता शेवट सुटणार तुझं सारच लुटणार. हलवून थकलार सांग तुझा कधी उठणार. हलवून थकलार सांग तुझा कधी उठणार. बुद्धीला थोडासा नेट लाव आणि विचार झाले
मग तमाशा ही लोककला आहे. हो. तिले त्याच पद्धतीनं वागव आणि माझ्या बिल्डिंग मध्ये शिरण्याआधी आपल्या झोपडीमध्ये भागव. भागव भागवाचं काम आहे का नाहीये? आहे. हा, तर 6 महिन्याचा कालावधी होते. हो. अगा काका तू काय फळफळ करते का? थांब ना का, इथं बोलते लागत पण मग तिकडं घरी गेल्यावर बिलकुल चूम होत असते. बरोबर आहे का नाही? अरे नवरा जगात किती मोठा असला तरी बायको समोर कमी आहे. आणि जोपर्यंत तो बायको समोर कमी आहे, नवरा जगात किती मोठा असला तरी बायको समोर कमी आहे. आणि जोपर्यंत तो बायको समोर कमी आहे त्याला रात्री जीवन भेटण्याची हमी आहे. कारण त्याला माहित आहे अर्ध्या आयुष्यामध्ये आता कुठची पटणार आहे. नाही. लग्नाच्या वेळेसच माहित होतं का आयुष्यभर दुर्घटना घडणार आहे. तर मी शाहीराव हे काका हा मजाकीचा भाग होता. असं मी शाहीराव मजाक माझं काम आहे हा मजाकीचा भाग होता. होता. पण बायको जरी किती पुरत असली तर जेवल्यामध्ये 2 मिनिटाचा राग होता. असं पण केव्हा होता? केव्हा? तिली चढवायचे धंदे आहे. कोणते नुकते आहे माहिती आहे का? कोणते आहे? कोणते आहे? भाजी किती बी वांगली झाली अच्छा. तिने चांगली म्हणायचं असतं. अच्छा. आणि तिनं साडी कोणती बी घातली वा. फक्त 2च शब्द, तू खूप सुंदर दिसत, तू खूप सुंदर दिसत, तू खूप सुंदर दिसत. मग त्यासाठी पाय कशी चढते? मला साडी घेऊन द्या ना लक्ष्मी पूजनासाठी, नाही का? हो बरोबर आहे का नाही काका? बरोबर आहे. या विचारावरती 100 रुपयाचं भेट आलेला आहे. सन्माननीय डॉक्टर पालसाहेब घोटीवाले इनकी ओर से 100 रुपये का नजराना पेश हुआ. मैं इनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. तसेच आमचे खापरीचे ज्यांनी माझी खडी गंमत 2दा आयोजित केली एकाच गावामध्ये 15 दिवसामध्ये, नथुजी बोरकर साहेब यांच्याकडून सुद्धा, या नथुजी बोरकर यांचे चिरंजीव केशवजी बोरकर साहेब यांच्याकडून जवळजवळ 200 रुपयाची भेट मिळाली. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. समोर तो सैनिक निशान शाहीर पटलं का? पटला सर. म्हणजे घेतल्यासारखं वाटून राहिलं ना का? अजून काय आधार देऊ? पचून राहिलं ना? लागत म्हणतो अजून धक्कोतो अजून आधार. देऊ पण द्या. त्या पुढं समाधान होते नड्यावर, नाही का? हा समोर काय म्हणे? काय म्हणजे? होता लंकेचा रावण, बापरे रावण. होता लंकेचा रावण आणि त्याचा भाऊ हा कुंभकर्ण आणि सेनापती खटणार. पण तुझ्या कधी उठणार सांग तुझा कधी उठणार. आता शेवट सुटणार तुझं सारच लुटणार. आता शेवट सुटणार तुझं सारच लुटणार. आणि उन्हा थकणार सांग तुझा कधी उठणार. आणि उन्हा थकणार सांग तुझा. पण असं का बोललो होतं की निशांच्या एकदम आधारा साधारा सहित बोर्ड भिल ना? सांगा ना तुम्ही का म्हणलं होतं तुम्ही सांगा का? अरे मी ना आणि याले काही नाही म्हटलं. अरे मी ना याले काही नाही म्हटलं. अरे मी ना याले काही नाही म्हटलं. अरे मी ना याले काही नाही म्हटलं. अजी मीना याले काही नाही म्हटलं. अजी मीना याले काही नाही म्हटलं. अरे मीना याले काही नाही म्हटलं. अरे मीना याले काही नाही म्हटलं. हो काहीतरी बोलू बोलण्याची बोलू काहीतरी बोलू बोलण्याची बोलू. हे घुबड मायावर टकलं. मीना
याले काही नाही म्हटलं अरे मीना याले काही नाही म्हटलं अरे मीना, अरे मीना, यार काय नाही म्हटलं. हो काहीतरी बोलू बोलण्याची खोलू काहीतरी बोलू बोलण्याची खोलू हे खूपच मायावर टाकलं अजी मीना कोणतं गाणं आहे अरे हॅलो असं मी बापुराव बोलतोय हे गाणं आहे अजी मीना याले काय नाही म्हटलं अजी मीना याले काय नाही म्हटलं अरे मीना, यार काय नाही म्हटलं. अरे काहीतरी बोलू बोलण्याची खोलू काहीतरी बोलू बोलण्याची खोलू हे खूपच मायावर टाकलं क्या बात आहे गाणं हो पण मीना याले काय नाही म्हटलं अरे मीना याले काय नाही म्हटलं शाहीर साहेब मीनं याले काय नाही म्हटलं काहीतरी बोलू बोल्याची खोलू हे घुबड मायावर टटलं तुम्हाला घुबड म्हणणार नाही अरे तुम्ही घुबड हा नाही तुम्ही तर शाहरुख खान हा बापरे क्या बात है डैशिंग डिटेक्टिव बिल्कुल इसके जैसा कोई नहीं मार्केट में इसके जैसा कोई नहीं नहीं और ये आइटम है एक नंबर का सही क्या बात है आणि दयात टाका जाईन घुमवा नाही का त्या बहीण जमवा कसं बी जसं जमते तसं जोड जाड द्यावं मसाला टाकून इकडं नाही का हो खडकनाथ कोंबडी तू खाजो काका बस तू आता काय न बोलू आता काय बोलू नको आमचा ताव थंडा होतले तर मी नाही याला काय नाही म्हटलं काहीतरी बोलू पोळ्याची खोलू हे घुबड मायावर टाकलं हो असं कोण बोल ए म्हणते गाण्यातला शेर आहे अपने मुंह से बड़ाई करने वाले तेरा जीना मलाल कर दूंगा जबान संभाल के बात कर तेरा सात वाला बिगाड़ दूंगा और नहीं आया ठिकाने पे तो एक जुटे से तेरा मुंह लाल कर दूंगा करू या गाण्यामध्ये कोण आले म्हणते लक्ष ठेवा हाय रे तुर्रम खाना याची बहीण आहे जवान अरे तुर्रम खाना, याची बहीण आहे रे जवान. हाय रे तुर्रम खाना याची बहीण आहे जवान अरे तुर्रम खाना, याची बहीण आहे रे जवान. अरे दमदम करे माझ्यावर मरे दमदम करे माझ्यावर मरे आणि म्हणून तिचं नाक कटलं असं समजून गेले असेल तुम्ही समजले का पण मी न अजी न याले काही नाही म्हटलं अजी मी न याले काही नाही म्हटलं हो काहीतरी बोलू त्याची खोलू काहीतरी बोलू त्याची खोलू हे खूप मला आवडतं अजी मी न याले काही नाही म्हटलं अजी मी न याले काही नाही म्हटलं शाहीर साहेब मैं आपको घुबड़ नहीं बोलूंगा आपके घर तक नहीं जाऊंगा लक्ष्मण आणि सुरपंका रावणाची बहीण मीनं याले काय नाही म्हटलं म्हणजे रावण येते तिचं नाक कापते कारण की ते लक्ष्मणावर मोहित राहते त्या बहीण म्हणते मीनं याले काय नाही म्हटलं काहीतरी बोलू बोल्याचे बोलू हा रावण म्हणजे हे भूगोळ मायावर टाकलं म्हणते याची बहीण आहे जवान म्हणजे हा स्वतःला समजतं तुरम खाणं पण याची बहीण आहे म्हणते जवान असे त्या लक्षणाचे शब्द आहे शाहीर साहेब मैं आपको नहीं बोलूंगा कारण भाऊ भावाचा वैरी होते जेव्हा गोष्ट येते शेतीच्या हिश्श्याची बरोबर आहे आणि बहीण भावाची अक्षी चोरते जेव्हा वाटचाल होते पैशाची क्या बात है तर कोणासाठी शेती कोणासाठी पैसा मोठा झाला आणि एका झटक्यामध्ये रक्ताची नाती तोडली म्हणजे हा मोठा विचार हो बाई आयुष्य हे 50 वर्षाचं आहे तुम्ही किती वर्ष जगाल ना किती वर्ष खाल एकदा तुम्ही गड्ड्यात गेले तर तुम्हाला इतना माहिती तुमचा पोटा आहे माल अगदी काय तरी पैशासाठी झगडे
एका हात जाग्यासाठी झगडे, भाऊ भावासोबत बोलत नाही, भाऊ भावाच्या घरात जात नाही. च्या बहीण ह्या म्हणते आज खुश आहे का मला एक ही जागा भेटली, आणि त्या सकाळी त्याला अटक येते. पंचमुखी गिरजा पार्वती, हर हर महादेव. पंचमुखी गिरजा पार्वती, हर हर महादेव. अरे महादेवाचा वाहन हो भक्ता रे माझा, अरे वा. बघा केडीचे आले बागगा, आणि केडीच्या पानावर नलैऱ्या मारे डोक्याना तलैऱ्या हमारे डोक्याना ग, तलैऱ्या हमारे डोक्याना ग. आणि भोले बाबा गा महादेवा गा लैऱ्या मारे डोक्याना ग, भोले बाबा गा महादेवा गा लैऱ्या मारे डोक्याना ग, भोले बाबा गा महादेवा गा लैऱ्या मारे डोक्याना ग, भोले बाबा गा महादेवा गा लैऱ्या मारे डोक्याना ग, तलैऱ्या मारे डोक्याना ग, तलैऱ्या मारे डोक्याना ग. कसा मारे लैऱ्या दाखव, कसा? लैऱ्या कसा मारे पहिले दाखव. अरे वारे वा धुळी, पहिली धुळी नागिन वे नाग नाही वे, धुळी नागिन उडणे वाली. काय हो नागिन म्हणता? आणि भोले बाबा गा महादेवा गा लैऱ्या मारे डोक्याना ग, भोले बाबा गा महादेवा गा लैऱ्या मारे डोक्याना ग, भोले बाबा गा महादेवा गा लैऱ्या मारे डोक्याना ग, भोले बाबा गा महादेवा गा लैऱ्या मारे डोक्याना ग. म्हणून आयुष्य हे खूप छोटस आहे. जेवढं शांततेत आणि आनंदात जगता येते तेवढं जगा. आणि पुन्हा विषयाकडे वापस हात घालतो का तो लक्ष्मण त्या रावणाले काय म्हणे, तिच्या नावाचा आहे रे डंका, तिचं नाव आहे सुरपंखा, तिच्या नावाचा आहे रे डंका, तिचं नाव आहे सुरपंखा, अरे जंगलात आली बोलचाल झाली, जंगलात आली बोलचाल झाली, अरे म्हणून हे तुफान उडलं. अजी मीनं